विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांकडून मतांचं विभाजन टाळण्यासाठी रणनीती आखली जाते। शिवसेनेचे मंत्री वांद्र्यातील ताज हॉटेलमध्ये थांबलेत। या आमदार आणि मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली। या बैठकीत मतांचं विभाजन, दगाफटका आणि युती धर्म पाळण्याबाबत आमदारांना कानमंत्र दिला गेला। शिवसेना आमदारांना आज मतांचा कोटा ठरवून दिला जाणार आहे। आज सर्वांना वांद्र्याच्या ताज हॉटेलला येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। आज रात्री विधान परिषदेच्या आमदारांच्या मतदानाची रंगीत तालीम वांद्रे इथल्या हॉटेल ताज लँडसेंटमध्ये होणार आहे। कुठल्या आमदारांना कुठल्या उमेदवाराला मतं द्यायची याचं मार्गदर्शन केलं जाणार आहे। अजित पवारांना त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 मतांची गरज आहे। त्यामुळे अजित पवार काँग्रेसची किमान 3 मतं फोडू शकतात। नरहरी झिरवळ यांचे एक आमदार मित्र आणि काँग्रेसची महिला आमदार असे 2 काँग्रेसचे आमदार राष्ट्रवादीच्या गळ्याला लागण्याची दाट शक्यता आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे। यासाठी काँग्रेस 11वा उमेदवार ठरवणार आहे। त्यामुळे मिलिंद नार्वेकर, शेकाप की अजित पवार या तिघांपैकी कुणाच्या पारड्यात काँग्रेसचं मत पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आम्ही बनवलेल्या रणनीतीनुसार महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला। महाविकास आघाडी आणि आमच्या इतर घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून कोणताही ताणतणाव नसेल असं संजय राऊतांनी म्हटलं। रोहित पवारांनी अजित पवारांवरती टीका केली। अजितदादांच्या नेत्यांची भाजपसोबत आधीच सेटिंग झाली, मात्र अजित पवारांचा आमदारांवरती विश्वास नाही असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांवर आरोप केला। आमदारांना हॉटेलमध्ये ठेवून त्यांच्यावर अविश्वास दाखवला जातोय असा टोला जयंत पाटलांनी लगावला। तर आमचे आमदार पक्षाच्या विचारांप्रमाणे वागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर पैशाची उधळपट्टी करण्याचं प्रमाण महाराष्ट्रात प्रचंड वाढलंय आणि हे जनतेला देखील कळतंय असा आरोप त्यांनी केला। राज्यातील राजकीय समीकरण लक्षात घेतल्यास विधान परिषदेची निवडणूक रंजक बनली आहे। राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री हे द ललितमध्ये राहिलेत आणि विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची माहिती देण्यासाठी आज संध्याकाळी ललितमध्ये बैठक होणार आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या आमदारांची रंगीत तालीम घेण्यात आली। भाजपच्या आमदारांनी कोणत्या पसंतीची कशी मतं कुणाला द्यावीत यावरती सूचना बैठकीत करण्यात आल्या। भाजप आमदारांची विधिमंडळात बैठक झाली। या बैठकीत आमदारांना विशेष सूचना दिल्या गेल्यात। अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती, मात्र तरीही पक्षानं नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा पराभव झाला। दरम्यान आता बडनेरा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांना भाजपनं उमेदवारी किंवा पाठिंबा देऊ नये अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे। पुण्यात होणारी भाजपची राज्य कार्यकारिणी पुढे बैठक जी आहे ती पुढे ढकलण्यात आली आहे। 14 जुलैला होणारी बैठक आता 21 जुलैला होणार आहे। पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये बैठक पार पडेल। लंडनमधून आणलेली शिवरायांची वाघनखं ही 19 जुलैला साताऱ्यातल्या म्युझियममध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली। वाघनखं आणण्यासाठी 14 लाख रुपयांचा खर्च केला असून 7 कोटींचा खर्च करणार हे असत्य आहे असं देखील मुनगंटीवार म्हणाले। छत्रपती संभाजीराजेंना प्रशासकीय बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र संभाजीराजेंनी निमंत्रण धुडकावत बैठकीवर बहिष्कार टाकलाय। जळगावात आम आदमी पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षांसोबतच तब्बल 30 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत। पक्षांतर्गत राजकारणामुळे राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे। सामूहिक राजीनाम्यांमुळे आता आम आदमी पार्टीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत। माकपचे नेते नरसय्या आडम यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठींना सुरुवात झाली आहे। सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा माकपला सोडण्यात यावी यासाठी आडम यांनी सुशीलकुमार शिंदेंकडे मागणी केली। महाराष्ट्राला 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला। 15व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024चा हा प्रतिष्ठित पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी स्वीकारला। मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातला असून हा पुरस्कार स्वीकारताना मला मोठा अभिमान वाटतोय असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगच्या विरोधात आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले। हे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी ठाकरे गटानं केली। गुन्हे मागे न घेतल्यास ठाकरे गटाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। यावेळी एक मोठी बातमी येते। धाराशिवच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। कळंब तालुक्यातील बोरगाव खुर्द इथे विद्यालय सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती आणि ही शाळा लातूर जिल्ह्यामध्ये स्थलांतरित होऊ नये अशी देखील मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। यावरती शिक्षण अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात येत आहेत। आम्ही शासनाकडे पत्र पाठवलंय, त्यामुळे निर्णय घेणं शासनाच्या हातात आहे असं उत्तर यांनी दिलं। यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी देखील केली।
अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आहेत फोन लाईनवरती। बालाजी, कुठल्या भागात आणि काय ही शाळेची समस्या आहे ज्या संदर्भात थेट विद्यार्थीच या कार्यालयामध्ये ठिय्या देत आहेत? श्वेता, आपण हा विषय जो आहे तो याच्या अगोदर पण लावून धरलेला आहे। कळंब तालुक्याची शाळा आहे आणि शाळा स्थलांतर करावी असे तिथल्या संस्था चालकाचं म्हणणं होतं आणि शाळा स्थलांतर करण्याचं पत्र देखील लातूरला ही शाळा स्थलांतर धाराशिव जिल्ह्यातून करावं असं झालं। याला जो आहे तो विरोध विद्यार्थी आणि पालक करतायत। त्यानुसार जे आहे ते विरोध केला आणि या शाळा सुरू झाली नव्हती। 37 दिवस झाले शाळा बंद होती, 40 दिवसाच्या वर झालं। त्यानंतर जी आहे ती शाळा विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर जे आहे ती प्रशासनानं पत्र दिलं होतं शिक्षणाधिकाऱ्यांनी की शाळा स्थलांतर आम्ही रद्द करत आहोत। पुणे आठवड्याचा कालावधी जवळपास लोटला आहे, मात्र शाळा जी आहे ती अद्यापर्यंत सुरू झालेली नाही। मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील या शाळेवरती जात नाहीयेत आणि आता जर बघितलं परिस्थिती तर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आणि यालाच कुठेतरी घेऊन पालक शिक्षक जे आहेत त्यात जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात येऊन ठिय्या मांडून बसले आहेत। हातात टीसी घेतल्या आहेत आणि शाळा सुरू करा फलक उभा केले आणि ते जे आहेत ते शासनाचा त्यामार्फत हे कधी शाळा सुरू करायची विनंती करतात। मात्र शिक्षणाधिकारी जर बघितलं आपण तर शिक्षणाधिकारी उपस्थित नाहीत, कर्मचारी मात्र प्रशासनाकडे हा सगळा विषय आहे। त्यामुळे आम्ही आमचं पत्रवरी पाठवलं आणि शासन याच्यावर निर्णय घेला असं सांगतात, अजब उत्तर देत आहेत। मात्र विद्यार्थी याच्या आंदोलनावरती समाधानी नाहीत। त्यामुळे पालक असतील आणि विद्यार्थी असतील जे आहेत आमची शाळा सुरू करा मगच आम्ही या कार्यालयातून उठू असा पवित्रा घेतलाय। त्यामुळे कुठेतरी गोंधळाचं वातावरण जे आहे ते जिल्हा परिषद परिसरात आपल्याला पाहायला मिळते। श्वेता, बिलकुल धन्यवाद बालाजी या सगळ्या माहितीसाठी। आणि आता पुन्हा या बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या। नागपूरच्या काही भागात पावसाच्या सरींना सुरुवात झाली आहे। हवामान विभागाकडून पुढील 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली। पावसाच्या जोरदार सरी बरसल्यानं शेतीच्या कामांना वेग आलाय। वातावरणात गारवा पसरल्यानं उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना देखील दिलासा मिळालाय। बदलापुरातील पारवी धरण क्षेत्रामध्ये केवळ 32% पाणीसाठा शिल्लक आहे। धरण क्षेत्रात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। येत्या काही दिवसात जलसाठा वाढला तरच बदलापूरकरांवरील पाणी टंचाईचं संकट टळू शकतं। जळगावच्या बहाळ परिसरामध्ये मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नारळी नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो झालेत। या भागात फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली असल्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील बांध तिवरे धबधबा प्रवाहित झालाय। आजूबाजूला दाट हिरवी झाडं आणि काळ्या दगडांमधून फेसाळतं पडणारं शुभ्र पाणी या दृश्याची आणि सौंदर्याची पर्यटकांना भुरळ पडतीये। मनमोहक धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होतीये। सातारा जिल्ह्यात पावसानं जोर धरलाय, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात उंच भांबवली धबधबा ओसंडून वाहू लागलाय। या धबधब्याची उंची तब्बल 1840 फूट आहे आणि त्यामुळे या मनमोहक धबधब्याचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं भांबवलीकडे वळू लागली आहेत। राज्य सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुधाला 30 रुपये दर देण्याचा निर्णय घेतलाय। याचबरोबर त्यांना 5 रुपये अनुदान देखील देण्यात येणार आहे। सध्या टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे। मुंबई टोमॅटोचे दर 100 ते 120 रुपये प्रति किलोवरती पोहोचलेत। गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटोच्या पुरवठा साखळीवरती परिणाम झाल्याचे दिसतंय। कोकणामध्ये मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे भात लावणीला वेग आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील भात लावणी तर पूर्ण झाली आहे। मावळ आणि पवना भागात पावसाला चांगली सुरुवात झाली, त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। शेतकऱ्यांनी 4 सूत्री भात लागवडीला सुरुवात केली आहे। आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत नवीन पर्यटन धोरणास मान्यता मिळण्याची शक्यता आहे। त्यानुसार 5 स्टार हॉटेल, टुरिस्ट कंपन्या, ट्रॅव्हल एजंट यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याची शक्यता आहे। तसंच या नवीन धोरणामुळे सुमारे 1 लाख रोजगार निर्मितीची शक्यता आहे। समृद्धी महामार्गाला भेगा पडल्याचं समोर आलंय। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघं 1 वर्ष झालंय, तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्यात। छत्रपती संभाजीनगरातून जवळच असलेल्या माळेवाडा इंटरचेंज जवळ 3 सेंटीमीटर रुंदीच्या आणि 50 फूट लांबीच्या भेगा पडल्यात। समृद्धी महामार्गावर पडलेल्या भेगांची एमएसआरटीसीच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली, मात्र समृद्धी महामार्गाच्या या स्थितीवर बोलण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला। हिंगोली जिल्ह्यातील पारडी खुर्द दांडेगाव ते रामेश्वर तांडा रस्त्यावरची खड्ड्यांमुळे झालेली दुरवस्था, त्यामुळे मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहनं चालवणं कठीण झालंय। या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत। पुण्यातील 50 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। यामध्ये पुणे शहरातील 14, ग्रामीण भागातील 25 आणि पिंपरी चिंचवडमधील 11 शाळांचा समावेश आहे।
पुण्याचा झिकाचा धोका दिवसेंदिवस वाढत चाललाय। एरंडवणे या भागात आणखी एका झिकाचा रुग्ण सापडलाय, त्यामुळे शहरातील झिकाच्या रुग्णांची संख्या आता 16 वर गेली आहे। 16 रुग्णांपैकी 11 महिला रुग्ण आहेत। मावळमधील तळेगाव दाभाडे येथील निलंबित मुख्याधिकारी एन के पाटील यांच्या कारभाराची चौकशी होणार आहे। आयएएस आणि आयपीएस अधिकारी याबाबतची चौकशी करणार आहेत। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चौकशीचे आदेश दिलेत। छत्रपती संभाजीनगरातील वाळूंज औद्योगिक नगरीमध्ये प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। विषारी आणि उग्र वासामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। नागरिकांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतोय। तरी देखील जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। सांगलीच्या जत तालुक्यातील कन्नड शाळेमधील मराठी शिक्षकांची भरती रद्द करावी, अन्यथा आमरण उपोषण करू असा इशारा अल्पसंख्याक कन्नड भाषिक डीएड बीएड पदवीधर संघटनेनं दिलाय। शिवाय रिक्त असलेल्या 114 जागांवर कन्नड शिक्षकांची भरती करावी अशी मागणी देखील त्यांनी केली। सांगलीच्या जत तालुक्यात पाण्यापासून वंचित असलेल्या गावाच्या पाणी प्रश्नासाठी तुकाराम बाबा महाराजांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलंय। पाण्यासाठी सरकारला आम्ही रक्त देखील द्यायला तयार आहोत, त्यामुळे रक्त घ्या आणि पाणी द्या, अन्यथा आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्याची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी केली। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील नगिना पिंपळगावमधील गावकऱ्यांचं जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू आहे। 4 महिने उलटूनही आरोग्य उपकेंद्राचं काम सुरू न झाल्यामुळे गावकरी आक्रमक झालेत। नीट यूजी प्रकरणी केंद्र सरकारनं नीट संदर्भात सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले। त्यात नीट पेपरफुटी प्रकरणात आयआयटी मद्रासची मदत घेतल्याचं केंद्रानं सांगितलंय। नीट परीक्षेची प्रक्रिया योग्य असून पेपरफुटी झालीच नसल्याचा दावा आयआयटी मद्रासनं केलाय। आषाढी वारी संपेपर्यंत मराठा समाज कोणतेही आंदोलन करणार नाही असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं। सरकारनं दिलेला अल्टिमेटम संपताच बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार असा इशारा त्यांनी सरकारला दिला। बीडमध्ये जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचा सभेनं समारोप होईल। बीडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा पार पडेल। निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाला पूर्णपीठानं गेल्या आठवड्यात नोटीस बजावली होती आणि या प्रकरणी बुधवारी सुनावणी झाली। आयोगाला 26 ऑगस्टपर्यंत सगळ्या याचिकांवरती एकत्रित उत्तर दाखल करण्याचे आदेश देऊन प्रकरणाची अंतिम सुनावणी 5 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचं न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं। धाराशिव लोकसभेत पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, तर ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं अर्चना पाटील यांनी म्हटलं। मनोज जरांगे पाटलांच्या बीडमधील रॅलीसाठी 20 अँब्युलन्सचं वैद्यकीय पथकं ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहेत। जागोजागी पाणी आणि नाश्त्याच्या व्यवस्थेसह वैद्यकीय कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे। 65 ग्रामपंचायतींमध्ये दलित वस्ती सुधार योजनेमार्फत झालेल्या कामाची गावनिहाय चौकशी करावी या मागणीसाठी राहुल खंडेराव यांनी नांदुरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण करणार असा इशारा त्यांनी दिला। यवतमाळमध्ये ठाकरे गटानं विमा कंपनी विरोधात मोर्चा काढला। पीक विमा कंपन्यांच्या बीडमधील एजंट्सनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लूट केली आणि यात कृषी मंत्र्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे यवतमाळ जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी केलाय। शेतमालाला योग्य भाव आणि घरकुलासाठी 3 लाख रुपये द्यावे अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे। छत्रपती संभाजीनगरात महावितरणच्या लाचखोर अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली। रोहित्राच्या 4 कामांचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून 1 लाख रुपयांची लाच घेताना कार्यकारी अभियंता धनाजी रामगुडे आणि उपव्यवस्थापक प्रवीण देवकरला एसीबीनं रंगेहात पकडलं। नाशिकमधील शिवाजीनगर हिट अँड रन प्रकरणामध्ये मद्यपी फरार चालकाला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी देवचंद तिदमे याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। सोलापुरात श्री संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचा दुसरा दिवस आहे। गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं सोलापुरातील विविध भागामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं। पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे।